त्यामध्ये एकूण 970 किलोची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे। त्याचे एक्झॅक्ट टेस्टिंग्स की एक्झॅक्टली काय काय कॉम्पोनेंट आहे त्याची टेस्टिंग सुरू आहे। आता ही दोन्ही कारवाई म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1700 केजीचे कॉन्ट्राबँड्स सापडलेले आहे। याचे व्यतिरिक्त दिल्ली येथील झालेली तपासामध्ये अंदाजन 5 आरोपीला ताब्यात घेण्यात आलेली आहे। तिथे काही एका कुरिअर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता अशा प्रकारचे माहिती समोर आलेली आहे। त्या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे। एका ठिकाणी सांगली जिल्ह्याचे परिसरात पण एका ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। एक्झॅक्टली किती माल तिथे सापडलेले आहे ते आता नक्की सांगता येत नाही। ती आता सर्च ऑपरेशन सुरू आहे, त्याबद्दल आपल्याला अपडेट नंतर देण्यात येईल। यामध्ये जे मी प्रथम दिवशीपासून सांगत आहे, ड्रग फ्री पुणे हे आमच्यासाठी कमिटमेंटचे विषय आहे, प्रायोरिटीचे विषय आहे। या केसमध्ये जे सुरुवात 1.5-2 किलो सुमारासचे एमडीची वरून सुरू झाली होती, त्यावरून आतापर्यंत आम्ही अंदाजन 1700 किलो एमडी पर्यंत आणि त्याचे जे नॅशनल आणि इंटरनॅशनल रॅमिफिकेशन्स आहेत त्या उघड करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेली आहे। आता पण जे लिंकेजेस आहे, जे सप्लाय चेन त्यांची होती ते पूर्ण उद्ध्वस्त करण्याची दृष्टिकोनातून पोलीस दलांकडून अथक प्रयत्न सुरू आहे। आता पुण्याचे बाहेर आमचे 12 ते 15 पथक वेगवेगळे शहरात प्री पोझिशन्ड आहे। कारवाई तपासामध्ये उद्भवलेली गोष्टी अनुषंगाने कारवाई करण्यात येईल। मास्टरमाइंड कोण आहे? अरेस्ट किती आहेत आणि जे अरेस्ट आहेत त्याच्यात कोणाकोणाचं काय करवलंय? एकूण टोटल यापैकी जे 8 आरोपी सध्या अटक किंवा ताब्यात आहे, त्यांचे विस्तृत तपशील आपल्याला नंतर देण्यात येईल। सगळ्यांचे रोल पण आता व्हेरीफाई होत आहे। जे कोणी या प्रकरणात मॅन्युफॅक्चरर, एक्सपर्ट, टेक्निकल एक्सपर्ट पुरवणारे लोक, किंगपिन, मास्टरमाइंड जे पूर्ण रॅकेट चालवत होते, जे कुरिअरमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्ट करायचे किंवा जे एजंट्स होते जे सप्लाय चेनमध्ये होते, आणि शेवटचे सप्लाय चेनचे शेवटचे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत। 8 आरोपी सध्या अरेस्ट आहे। आणखी अटक होण्याची शक्यता नकारात्मक। वॉन्टेड किती आहेत? फॉरेन नॅशनल आम्ही सांगितले होते, एका व्यक्ती जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे परंतु ते फॉरेन नॅशनल सध्या फॉरेन पासपोर्ट होल्डर आहे, ते आरोपी त्यामध्ये आहे। त्याच्या विरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येईल। सॅमचा रोल काय आहे? आता प्रत्येक आरोपीचे इंडिव्हिज्युअल रोल सध्या सांगता येत नाही। आता फक्त एवढेच की 8 आरोपी अरेस्ट आहे, इतर आरोपी निष्पन्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सर, फॉरेन नॅशनल जो आहे त्याचा रोल नेमका काय आहे? त्याचं प्रोफाईल काय आहे? तो याच्यामध्ये कसा आला किंवा तो कुठल्या स्टेजवरती याच्यामध्ये आहे? आता मी सांगितले, तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। आपल्याला माहिती असतील, परवाचे फर्स्ट डेचे रिकव्हरी नंतर इमिजिएट ॲक्शन सुरू आहे। आता ऑपरेशनवर आमचे भर जास्ती आहे आणि जे काही लिंकेज भेटत आहे ते आता आम्ही अनर्थ करण्याची प्रयत्नात आहोत। याबद्दल डिटेल सगळ्यांचे रोल आपल्याला नंतर कळवण्यात येईल। कुरिअर कुठे जाणार होते? कुरिअर करून स्मगल कुठे केलं जाणार होतं? कुरिअरवरून काही कॉन्ट्राबँड्स देशाचे बाहेर लंडन येथे काही पार्सल्स गेले असल्याचे समजते। पण सर, ते जे ड्रग्ज ड्रग्सची किंमत सांगू शकाल जे आतापर्यंत? याचे खरं काही अधिकृत एस्टिमेशन नसते, परंतु 1700 किलोचे हे जे कॉन्ट्राबँड आतापर्यंत सापडलेली आहे, यामध्ये एकूण त्याचे किंमत 3000 कोटीचे वरचे आहे।
आता त्याबद्दल प्रत्यक्ष त्याचे सगळ्यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला डिटेल कळवण्यात येतील, परंतु 3 ते 3.5 कोटीचे सुमारासचे हे आतापर्यंतची रिकव्हरी. हे सगळे जे ड्रग्ज तुम्ही जप्त केले त्याची निर्मिती ही कुरकुमच्याच MIDCच्याच कारखान्यात झाली? हो, बरोबर. सर, युवराज भुजबळचा रोल नेमका काय? आम्ही सांगितले आपल्याला इंडिव्हिज्युअल एक्युज्ड बद्दलचे रोल नंतर कळवण्यात येतील, परंतु जे नाव आपण म्हणते ते एक इंजिनियर आहे आणि ते टेक्निकल एक्सपर्टाईज ते हे सगळे प्रोडक्शनमध्ये त्यांचे होते अशा प्रथमदृष्टी दिसते. हे रॅकेट कसं असेंबल झालं होतं? हे रॅकेट कसं असेंबल? किती ठिकाणी कारवाई सुरू आहे आणि राहणार आहे? त्याबद्दल काही आम्ही आपल्याला गेसवर्क करू शकत नाही, परंतु आम्ही सांगितले भरपूर टीम्स देशाचे वेगवेगळे भागात प्रीपोझिशन्ड आहे. एक्युजचे इंटरोगेशन आणि टेक्निकल जे काही इनपुट्स असतील त्याचे सगळ्यांचे स्टडी करून वेगवेगळ्या ठिकाणी ऑपरेशन होत आहे. जिथे सक्सेसफुल झाला आपल्याला नक्कीच त्याच्याबद्दल अपडेट. हे रॅकेट असेंबल कसं झालं? एकत्र कसे आले? कधीपासून मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे? आणि याबद्दल अपडेट आपल्याला काही दिवसानंतर. ललित पाटीलचा जो विषय झाला, काही राजकीय नेत्यांची नावं आली, आरोप झाले त्यांचं, ह्या ड्रग रॅकेट या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकीय लोकांचे कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे एक मोठं रॅकेट आणि आणखीन काही धक्कादायक माहिती यातले पॅडलर आणि याचा मास्टर माइंड लवकरच शोधून काढू असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.